पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय? TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय होणार याची स्पष्टता उद्या येणार। पश्चिम बंगालमध्ये यंदा परिवर्तन होणार, मतदारांची प्रतिक्रिया। ममता बॅनर्जींचा विजयाचा मोठा दावा। आपण 200 पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेमध्ये येत आहोत, आश्वस्त रहा, कार्यकर्त्यांना विश्वास। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मतदान केंद्रांवर लष्करी वाहन पाचारण करण्यात आलेलं आहे। उद्या मतमोजणी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जाते। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध। उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। पुण्यामध्ये अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच झळकले। मित्र आमदार झाल्याबद्दल अभिनंदन, अशा आशयाचे बॅनर। निकाल लागण्याच्या 1 दिवसापूर्वीच बॅनर झळकल्यानं चर्चांना उधाण। एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार। देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं, कडूंची शिंदेंवर स्तुतीस्तुत्न। आपला नेता राज्याच्या सर्वोच्चपदी असावा अशी बच्चू कडूंची भावना। शिवसेनेला मोठं करण्यासाठी बच्चू कडूंची मदत होणार, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचं वक्तव्य। प्रहारच्या नावावर निवडून येत नाही ही कार्यकर्त्यांची भावना, कडूंचं भाष्य। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादी पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष कायम असल्याच्या चर्चा। विधान परिषदेच्या निवडीवरून पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद, सूत्रांची माहिती। पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते अशी सूत्रांची माहिती। दरम्यान वरिष्ठांच्या विरोधानंतर जिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी, सूत्रांची माहिती। भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव। साकोलीमधल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा अतिउत्साह चर्चेत, व्हिडिओ व्हायरल। बारामतीच्या इंदापूर चौकामध्ये निवडणुकीच्या निकालाआधी सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर। सर्वाधिक मतांनी विजयी झाल्याचा बॅनरवर आशय। बॅनरवर सुनेत्रा पवारांचा भावी मुख्यमंत्री असाही उल्लेख। मुंबई गोवा हायवेच्या वाहतूक कोंडीचा मंत्री आदित्य तटकरेंना फटका। स्वतःच्या गाडीमधली माणसं खाली उतरवत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न। 2 दिवस मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूरमध्ये वाहतूक कोंडी। मंत्री आदित्य तटकरेंचा वाहतूक कोंडीमधील व्हिडिओ ट्विट करत अंधारेंची टीका। आदित्य तटकरे वाहनं फेकून द्या असा हुकूम सहज करू शकतात, मात्र गरोदर माता, नवजात अर्भक, अत्यावश्यक रुग्ण, वयोवृद्ध, परीक्षार्थी त्यांचं काय? ते अशी वाहनं फेकून देण्याचा हुकूम करू शकत नाहीत। अंधारेंची वाहतूक कोंडीवरून टीका। ठाण्यामध्ये 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारीगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध। काही झाल्यास टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधवांचा इशारा। सोलापुरात मोहोळ ते बळसंग महामार्गावरून श्रेयवादाची लढाई। प्रणिती शिंदे आणि भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींकडून पोस्टर वॉर। प्रणिती शिंदेच्या बॅनरवर काम बोलतं असा आशय। विकासाला नवे पंख असा सचिन कल्याण शेट्टींच्या बॅनरवर आशय। महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती। मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर। हजारो वाहनांचा कर थकवणाऱ्यांवर आरटीओ मेहरबान का? गेल्या 5 वर्षांपासून 10,352 कोटींची थकबाकी प्रलंबित, कॅगच्या अहवालातून माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे आणि शिंदे सेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ। कार्यकर्त्यांना रोखल्यानं आमदार अमोल खताळ पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले।